नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कुंडलिक मोरे, बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण या कापसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत कारण की शेतकऱ्याचं मनोगत घ्यायचं आहे। नमस्कार भाऊ, एकदा तुमचा परिचय द्या। नमस्कार, माझं नाव रामप्रसाद किसन सानप, राहणार पाष्टा, तालुका जिल्हा जालना। आज दिनांक तुमचा मोबाईल नंबर सांगा। 9158 76 35 37। आज काय दिनांक आहे? आज किती तारीख आहे आजची? 17 फेब्रुवारी। 17 फेब्रुवारी 2026। आणि आज रोजी आपल्या पार्टीला हे जे वाण आहे, हे सगळ्यात पहिले तुम्ही या वाणाचं नाव सांगा। हीच बूस्टर कंपनीची छावा या नवीन वाण आलेले बूस्टर कंपनीचं। त्या वर्षी 2 बॅगा आणून एका एकरमध्ये लावल्या होत्या आपण। तर 2 बॅग आणल्या होत्या। आता याचा पहिला पूर्ण कापूस तुम्ही वेचणी केला, किती क्विंटल कापूस भरला पहिला? 12 क्विंटल आपण विकलेला आहे आणि आपल्याकडे त्याच्या पावत्या पण आहेत। म्हणजे 12 क्विंटल कापूस तुम्ही एक एकर मध्ये विकलेला आहे। आणि आता जे निघाले हे जे आपण प्लॉट बघतोय आता, तर ह्या प्लॉट मध्ये प्लॉट एकदा दाखवा कॅमेऱ्यामध्ये, कसा आहे प्लॉट पूर्ण? हे इकडं जवळपास एका एका झाडाला किती बोंड असते? मी मोजले होते 60-65 सरास भरते। 60-65 एखाद्या झाडाला जास्त भरेन, एखाद्या झाडाला 55-50च्या आत एकाला झाडाला भरणार नाही। आता पहिला 12 क्विंटल कापूस जे झाला ते झाला, आणि ऍडिशनल मध्ये अजून 60-65 बोंड तुमच्या प्रत्येक झाडाला परिपक्व झालेले आहेत, बरोबर आहे? हो। तर काय वाटतं या वाणाबद्दल तुम्हाला? काय सांगसाल? हे अत्यंत उत्कृष्ट वाण आहे, नवीन होतं। अगोदर मला विश्वास नसल्यामुळे मी 2च बॅगा आणल्या आणि इथं गावखरी लावून पाहिल्या। 2 बॅग सुरुवातीला 2च बॅग आणून लावून पाहिल्या। यावर्षी मला सारखी लावायचीच नव्हती यावर्षी, पण आपल्या बूस्टर कंपनी गजानन जाधवचा आपला पूर्णपणे पहिल्यापासून विश्वास आहे। त्यांच्या कंपनीचे प्रोडक्ट पहिल्यापासून वापरतो। तर नवीन वाण आलंय म्हणून मी या वर्षी 2 बॅगा लावल्या। आणि आता मला येणारे जाणारे पण वाटाच्या कडीला गावाच्या जवळ शेत असल्यामुळं येणारे जाणारे पण विचारतात की कोणचं वाण आहे, कोणती जात आहे, किंवा कोणची फवारणी केली। मी त्यांना सविस्तर सांगतो। आणि मला बरेच जणांनी विचारले आपल्याला पण हेच वाण लावायचं, हे फरदडीसाठी पण योग्य आहे आणि पहिला माल पण व्यवस्थित धरतय। याचा कापूस कसा होता? याचा आजचा बी पहा, फरदडीचे बोंड किडके असतात। आता बी कुठं मोठं बोंड फुटलेले आहेत। हे बोंड पहा पूर्ण एकदम बलकेदार, आणि एक ही फकडी किडकी नाही। रोग प्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे हे सहन करते। बरोबर आहे। वजनाला आता पहा, एकरी 12 झाला म्हणल्यावर आता 12 झाला। चिबडे जंगल आहे। चिबडीची शेती, चिबडी होणार। जर याला बेड असते तर मी 15 ते 16 क्विंटल पहिला झाला असता। ठीक आहे, धन्यवाद भाऊ। धन्यवाद।